फ्रेशर आंबे इथे आणलेले आहेत आंबा महोत्सवामध्ये. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले सगळे आंबे आहेत, कच्चे आणि पिकलेले. आणि जे पिकलेले आंबे आहेत ते पण सगळे नैसर्गिकरित्या भुसा टाकून वगैरे पिकवलेले आहेत. नैसर्गिक किती दिवस लागतात सर पिकवायला? जवळपास 8 ते 10 दिवस लागतात पिकण्यासाठी. आणि त्याची चव एकदम उत्कृष्ट राहते, गोड, खूप गोडसर चव असते. आणि 2023ला आमचे एक्सपोर्ट पण झालेले आहेत आंबे. विदेशात पण मागणी आहे, पण एवढेच काही लिमिटेशनमुळे, मर्यादेमुळे आम्ही इथे रिटेलमध्येच इथे लोकलच्या मार्केटमध्ये सेलिंगसाठी काढतो. केमिकलच्या आंब्यामध्ये याच्यामध्ये काय फरक असतो? खूप जमीन आसमानचा फरक असतो. त्यांनी एकदम आपल्या तब्येतीवर परिणाम होतो आणि विषारी घटक त्याच्यात असल्यामुळे कॅल्शियम कार्बाईड वगैरे इथ्रेल पावडर हे काही वापरतात, त्याच्यामुळे खूप शरीराला इजा होते, लिव्हर वगैरे त्याच्यात प्रॉब्लेम होतो. पण हे नैसर्गिकदृष्ट्या पिकवलेले याच्यात काही 0% विषारी घटक आहे आणि याच्यात काही केमिकल असल्यामुळे चवीला अत्यंत गोड असा आंबा राहतो. कुठले कुठले आंबे सर आपल्याकडे? आमच्याकडे केसर आंबे, व्हरायटी आपल्याकडे केसर आंबे. काय नाव आहे सर याचं? कल्पतरू फ्रेश फील्ड असं आमचं या व्यवसायाचं नाव आहे. सर एक्सपोर्टला आता काही हेच नाही का? एक्सपोर्टला सध्या काही मर्यादेमुळे काही करता नाही आलं, म्हणून आम्ही इकडे लिमिटेशन असल्यामुळे एक्सपोर्टला लोकल मार्केटमध्येच काढले. तुमचं नाव सांगा सर, अजून ॲड्रेस सांगा. माझं नाव अमोल पद्माकर दाभडकर. गोलडगाव येथे आमचं शेती आहे आणि कोणाला आंबे पाहिजे असतील तर 5 किलोच्या वर होम डिलिव्हरी पण आहे. आणि माझा संपर्क क्रमांक आहे 98 225 35 771. जनतेला काय आव्हान करणार सर? जनतेला हेच म्हणणार की डायरेक्टली शेतकऱ्यांकडून आंबे घ्या आणि बाकी जे विषमुक्त आंबे खा आणि तब्येत आपली व्यवस्थित सांभाळून शेतकऱ्यांनाही 2 पैसे मिळतील आणि तुम्हालाही फायदा होईल. चव चांगली राहील.